आता बघा आपण पाहूया प्रसार माध्यमाचे चांगले परिणाम. जसे प्रसार माध्यमे आहेत तसेच त्याचे प्रसार माध्यमाची काही फायदे पण आहेत तर काही तोटे पण आहेत. तर बरोबर आहे. तर आपण आधी काय म्हणजे चांगले परिणाम बघूया की त्याचे की प्रसार माध्यमाद्वारे काय चांगले परिणाम होऊ शकतात की जे लोकांवरती समाजावरती याचा काय परिणाम होतो ते देखील आपण मुलांना लगेचच पाहणार आहोत. बघा इथे काय ते पहिलं काय सांगितलंय, आपल्याला दूर असलेल्या म्हणजे फार अवय व्यक्तीशी सहज संपर्क साधता येते. एखादी व्यक्ती कितीही दूर असली तरी आपण काय करतो, तिला आपण सहज कनेक्टेड होऊ शकतो, सहज आपण तिच्याशी कम्युनिकेशन म्हणजे आपण संपर्क करू शकतो, आपण बोलू शकतो. मग ती भलेही भारतात असू दे, गावात असू दे, मुंबईत असू दे, भारतात असू दे किंवा भारताच्या बाहेर जरी असली तरी आपण ती व्यक्ती काय करू शकतो, आपण त्या व्यक्तीशी बोलू शकतो मुलांना. त्याच्यामुळे आता सोपं झालेलं आहे, काहीच कठीण नाही आहे. इंटरनेटद्वारे आपण काय करू शकतो बघा, इथे तुम्हाला जग दिले, जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये व्यक्ती असू द्या, आपल्याला तिच्याशी बोलणं काय झालं सोपं झालं आहे, सहज संपर्क करता येतो. काय दिलं सहज, म्हणजे आता काहीच कठीणाई नाही की आपण काय करू शकतो, त्या व्यक्तीला पाहू शकतो आणि बोलू शकतो. आता तिथे त्या लॅपटॉपवरती एक प्रकारचा व्हिडिओ देखील, एक छोटा कॅमेरा देखील असतो, तर आपण ते पाहू, त्या व्यक्तीला पाहू देखील शकतो आणि त्या व्यक्तीशी आपण काय करू शकतो, बोलू देखील शकतो, चॅट करू शकतो, फोनवर बोलू शकतो. आता बघा इथे काय सांगितले, माहिती मिळवण्यासाठी व देण्यासाठी लागणारा वेळ आणि श्रम याची बचत होते. बघितलं की मी काय सांगितलं की एखाद्या गोष्टीची आपल्याला माहिती मिळवायची, जर मला एखाद्या ठिकाणी जर पोचायचं आहे, जायचं आहे, एखाद्या प्रेक्षणीय स्थळ बघायचं आहे, तर मी लगेच काय करणार, टाईप करणार, टाईप करून काय करणार, त्या गोष्टीची माहिती मिळवणार. म्हणजे त्यासाठी माझा काय गेलं, वेळ आणि श्रम दोन्ही बचत झाली आहे की नाही. की मला तिथे जर मला एखाद्या गोष्टीची माहितीच नाही, मला तिथे जायचं आहे, तर मला सगळ्यांनी जर फॅमिलीला घेऊन जायचं तिथे, तर मला काय आधी मला स्वतःला जाऊन बघावं लागेल की तिथे इथून तिथपर्यंत जाण्यासाठी लागणारा वेळ किती आहे, कोणत्या वाहनाने मला जायचं आहे, बरोबर आहे, किती किलोमीटरचं अंतर आहे आणि तिथे कोणकोणत्या प्रकारचे जे संग्रहालय आहे, तिथे काय काय गोष्टी ठेवल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टीची मला तिथे गेल्यावर माहिती कळेल. म्हणजे माझा वेळ गेला, श्रम गेला आणि अर्थात पैसा देखील गेला. पण हीच गोष्ट जर आपल्याला इंटरनेटद्वारे, लॅपटॉपद्वारे घरात बसल्या बसल्या आपल्याला माहिती मिळते की मी सर्च केलं, मी टाईप केलं तर मला त्या गोष्टीची माहिती मिळते. म्हणजे माझा वेळ आणि श्रम या दोघांची काय होते मुलांना बचत होत असते. आता आपण पाहूया तिसरं उदाहरण की पर्यावरण, स्त्री पुरुष समानता इत्यादी बाबत संवेदनशीलता वाढण्यास मदत होते. की जसं आपल्याला इंटरनेटद्वारे देखील आपल्याला असं काही गोष्टी कळतात की पर्यावरण कशा प्रकारे राखलं पाहिजे, पर्यावरण कशा प्रकारे सुरक्षित ठेवता गेलं पाहिजे, तिथे स्वच्छता करता कामा नये, हवेचे आणि वायूचे कोणते प्रदूषण होतं, वाहतुकीचे परिणाम होतात, मग ते आपण करण्याचं आपण काय केलं पाहिजे, या सर्वांचं त्या गोष्टीची माहिती याच्यात दिली जाते. स्त्री पुरुष समानता हे कशा प्रकारे राखले पाहिजे, मुलगा मुलगी भेद असता कामा नये याची देखील माहिती आपल्याला मिळत असते. त्याचप्रमाणे आपण कशा प्रकारे स्वच्छता ठेवली पाहिजे या देखील आपल्याला सर्व प्रकारची माहिती उपलब्ध होत असते. त्याच्यामुळे ही संवेदनशीलता आपल्याला वाढते की वारंवार या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये सांगितल्या जातात, नेटद्वारे आपल्याला सांगितलं जातं. मग अशा प्रकारे काय होतं, आपण त्या गोष्टी आपल्याला समजतात. तसेच आपल्याला वादळ, सुनामी, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीबाबत पूर्वकल्पना मिळू शकते की या संदेश वाहनाच्या माध्यमातून, प्रसार माध्यमाच्या वाहनातून वादळ, पूर, सुनामी या गोष्टीची आपल्याला पूर्वसूचना करते. जसं हवामान खाते देखील सांगतं की एखाद्या वेळेस खूप पाऊस पडत असेल तर ते काय सांगतं की नाही आता सुनामी येण्याची शक्यता आहे, खूप पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. कारण त्यांनी त्या गोष्टीचा काय केलेलं असतं, मुलांना अभ्यास केलेला असतो आणि त्या अभ्यासाच्या द्वारे ती माहिती आपल्यापर्यंत, जनलोकांपर्यंत, सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणं हे त्यांचं काम आहे. की ती जी त्यांना माहिती मिळाली आहे की कुठे कोणत्या गोष्टीचं जी जास्त पाऊस पडू शकतो, कुठे पडू शकत नाही, ह्या सर्व गोष्टी सांगतात. कुठे सुनामी येऊ शकते, कुठे वादळ येऊ शकतं, ही काय आहे, सगळी नैसर्गिक आपत्त्या आहेत. ह्या नैसर्गिक आपत्ती आपल्याला पूर्वकल्पना कळते. आणि पूर्वकल्पना कशातून कळते, प्रसार माध्यमातून कळते. मग कुठून, मग आपण टी व्हीवर ऐकतो, आपण रेडिओवर ऐकतो, आपण पेपरला देखील वाचतो, बरोबर मुलांना, की आपल्याला तिथे सांगितलं जातं की हवामान खात्याने सांगितलं आहे की इथे खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, या भागामध्ये रेड अलर्ट केलं, या भागामध्ये रेड अलर्ट आहे, या भागामध्ये येलो अलर्ट आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टीची आपल्याला माहिती तिथे कळत असते. पेपरमध्ये देखील या गोष्टी सांगितल्या जातात आणि व्यक्तींना काय केलं करतात, जागरूक करण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांना सावधान राहण्याचा प्रयत्न करत असतात आणि वेळ पडली तर सुरक्षित ठिकाणी त्यांना हलवण्यासाठी देखील त्यांचं स्थलांतर केलं जातं. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्या पूर्वकल्पना दिलेल्या असतात की तुम्ही आता जर असं होत आहे, जर वादळ येत आहे, जर पूर येत आहे, तर तुम्ही काय केलं पाहिजे, तर तुम्ही सुरक्षित राहा, तुम्ही त्या ठिकाणापासून दूर जा. म्हणजे आपल्याला प्रसार माध्यमातून या सगळ्या गोष्टी काय करतात, मुलांना समजतात. बघा इथे काय दिलं तुम्हाला, पूर आलेला आहे, वादळ आलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी
नैसर्गिक आपत्ती आहेत. बघा इथे तुम्हाला सगळ्या पिक्चरमध्ये दिसत आहे. इथे काय आहे, वादळ आहे, इथे काय आहे, सुनामी आहे, इथे काय आहे, पूर आहे. की सुनामी म्हणजे सगळं समुद्राचं पाणी पूर्ण बाहेर येतं आणि ते पूर्ण असं म्हणजे पूर्ण सुनामी येते, जलप्रलय होत जातो. पूर पूर म्हणजे खूप सारखा पाऊस पडतो आणि मग ते पाणी होतं, त्या पूर्ण भागामध्ये पाणी होतं. ही सर्व कशी आहे मुलांनो, नैसर्गिक आपत्ती आहेत. ही नैसर्गिक आपत्ती देखील काय करतात, ते आपल्याला पूर्वकल्पना दिली जाते प्रसार माध्यमाच्या सहाय्यातून. बघा इथे काय सांगितले 5वं, की आरोग्य, शिक्षण व समाजातील चांगल्या घटना तसेच प्रसंगाबाबत जागरूकता निर्माण होते. म्हणजे काय, की आपल्याला प्रसार माध्यमातून आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छता याबाबत देखील जागरूक केलं जातं. त्याच्याबद्दलचे जे काही कार्यक्रम असतात ते देखील अपडेट्स केले जातात. कुठे कोणत्या गोष्टीचा कार्यक्रम आहे, कुठे आरोग्यविषयीचा कार्यक्रम आहे, कुठे शिक्षणाचा आहे, महत्त्व काय आहे, किंवा जे स्वच्छता आहे अभियान कुठे आहे, ह्या देखील ज्या कार्यक्रम आहेत हे देखील काय केले जातात, प्रसार माध्यमातून सुचवलं जातं की आज या भागामध्ये, आज या राज्यामध्ये या ठिकाणी अमकं अमकं शिबिर आहे, स्वच्छतेचं शिबिर आहे, शिक्षणाविषयक शिबिर आहे, तर ते तुम्ही अटेंड करा. किंवा किती जे जगातले जे लोक आहेत, जे राजकीय नेते आहेत ते देखील या कार्यक्रमाचे काय करतात, शिबिरांचे आयोजन करत असतात. त्याद्वारे या प्रसार माध्यमाद्वारे देखील आपल्याला या सर्वांची माहिती मिळत असते मुलांना. आणि आपण ती माहिती आपण वेळोवेळी घेऊन त्या शिबिरामध्ये देखील जाणं हे आपलं काम आहे मुलांनो. बघा इथे तुम्ही पिक्चरद्वारे पाहू शकता की जागरूकता एक प्रकारे अवेअरनेस असतो आपल्या सोशल अवेअरनेस म्हणजे समाजातील जागरूकतेचं देखील काम देखील हे प्रसार माध्यमातून अतिशय उत्तमरित्या केलं जातं. इथे बघा काय सांगितलंय की लोकांसाठी राबवण्यात येणाऱ्या शासकीय योजना ह्या यशस्वी करण्यामध्ये मदत होते. की लोकांसाठी जे काही योजना सरकारने केलेल्या आहेत की ज्या लोकांच्या हिताच्या आहेत, की जे त्यांच्या म्हणजे सर्वसामान्य लोकांना की या जगातील जे काही गरीब लोक आहेत त्यांना देखील या सर्व सुविधा मिळायला पाहिजे, यासाठी देखील शासनाने काही योजना राबवल्या आहेत. मग त्या योजनेचा फायदा तळागाळातील सर्व लोकांना जो झाला पाहिजे. मग त्या सरकारने वेगवेगळ्या योजना आणल्या, मुलींसाठी योजना आणल्या आहेत, वृद्धांसाठी योजना आणल्या आहेत, मुलांसाठी योजना आणलेल्या आहेत, जे निराधार लोक आहेत त्यांच्यासाठी योजना आणलेल्या आहेत. म्हणजे जसं आता समजा गरीब जे प्रकारची योजना आहेत, पंतप्रधान आवास निवास योजना आहे, तसेच हमी योजना आहे, त्या सर्व प्रकारच्या आयुष्यमान कार्ड योजना आहे, ज्याच्याकडून जे गरीब लोक आहेत त्यांना कितीतरी टक्केची सवलत आहे की ते काय करू शकतात, औषधोपचार मोफत करू शकतात. अशा कितीतरी प्रकारच्या योजना आहेत. जे मुलींसाठी जे लक्ष्मी योजना आहे, जे शिकवण्यासाठी जे मुलींना मोफत शिक्षण केले जाईल त्या शासकीय योजना आहेत. या सर्व योजनांचा लाभ घेता यावा यासाठी देखील प्रसार माध्यमाचा वापर केला जातो. लोकांना प्रसार माध्यमाद्वारे त्या सर्व घटनेची, त्या गोष्टीची माहिती पुरवली जाते की कशा प्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. यासाठी देखील या प्रसार माध्यमाचा काय होतं मुलांनो, उपयोग केला जातो आणि ती माहिती आपल्या सर्व लोकांना समजते आणि ती आपण काय करत असतो, पुढे लोकांना देखील सांगत असतो. बघा आपलं 7वं काय आहे, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण याबाबतची जाणीव जागृती होते, त्यामुळे जीवन पद्धतीमध्ये सुधारणा होते. अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण मी तुम्हाला आधी सांगितलं की प्रत्येक व्यक्तीची गरज काय आहे, अन्न, वस्त्र, निवारा होतं. ही पहिले ठरलेली होती, पण नंतर सरकारने त्याच्यामध्ये परत 4थी गोष्ट ॲड केली, ती म्हणजे शिक्षण. मग म्हणजे कळालं की अरे फक्त अन्न, वस्त्र, निवारा देऊन चालणार नाही, तर त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला शिकणं देखील गरजेचं आहे. आणि ते शिक्षण जर असेल तर व्यक्ती काय होऊ शकतं, सुसंस्कृत होऊ शकतो आणि तरच त्या व्यक्तीची प्रगती होऊ शकतं. फक्त अन्न, वस्त्र, निवारा झालं की मग त्याच्या पुढचं त्याचं जे जीवन आहे ते कसं असणार आहे. त्याच्यामुळे शिक्षणाची फार गरज आहे. मग अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण याबाबतची देखील जागरूकता ही समाजामध्ये केली जाते. त्याच्याबद्दल देखील विविध कार्यक्रम हे आयोजित केले जातात आणि त्याच्यामुळे त्या 4ही गोष्टी जर व्यक्तीला मिळाल्या तर त्या व्यक्तीचं काय होतं, राहणीमान हे उंच होतं. साहजिक असेल जर त्याच्याकडे शिक्षण असेल तर त्याच्याकडे डिग्री असेल तर तो काय करेल, एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पगारावर तो रुजू होऊ शकतो, कामावर रुजू होऊ शकतो आणि त्याचं जे काही वेतन आहे ते मिळून तो त्याचं राहणीमान उंचवण्याचा तो नक्कीच प्रयत्न करतो. आणि म्हणजे आपोआपच त्याचं राहणीमान काय होतं, उंच होतं, त्याचं राहणीमान बदलतं, ते सुधारतं. अशा प्रकारे जगामध्ये डॉक्टर, इंजिनियर जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी तो काय करतो, मिळवायचा प्रयत्न करत असतो. आणि मग अशा प्रकारे त्याचं राहणीमानामध्ये बदल होतो आणि त्याचं राहणीमान तो स्वतः सुधारतो. मग तो आपल्या आरोग्यामध्ये काय खावं, काय प्यावं या गोष्टीची तो निवड करतो. आपण कशा प्रकारचे कपडे घातले पाहिजेत, आपण कशा प्रकारे घराचं राहणीमान असलं पाहिजे, आपण किती उत्तम दर्जाचं शिक्षण घेतलं पाहिजे, म्हणजे या शिक्षणामध्ये आपल्याला लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी आपण काय करतो, त्या आवड निवड आपण करत असतो. आणि म्हणून या देखील गोष्टीचा प्रसार माध्यमातून जास्तीत जास्त उपयोग
केला जातो मुलांनो आणि या गोष्टीबद्दल सांगितले जातं. प्रसार माध्यमामुळे व्यापार होतो यामध्ये वाढ होते, बरोबर. जर प्रसार माध्यम असतील की जे बोलतात की प्रसार माध्यम म्हणजे ॲडव्हर्टायझिंग, ज्याला आपण ॲडव्हर्टायझिंग, की जे आपण टी व्ही बघताना मध्ये मध्ये जी ॲड येते, म्हणजे त्याचं काय होतं की एखादं जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट हे आमचं आहे, ते कसं आहे, मग त्याची ॲड केली जाते. एखाद्या छोट्या सेकंदाची जी ॲड असते त्या ॲडद्वारे त्यांनी दाखवलं जातं जाहिरातद्वारे की ही किती प्रकारे चांगल्या प्रकारचं हे जे बिस्किट आहे, हे चॉकलेट आहे, तुम्ही पण खाऊन बघा, टेस्ट करा. म्हणजे त्याच्याद्वारे आपल्याला माहिती मिळवते. मग त्याच्याद्वारे देखील व्यापाराशी काय होतं, उद्योगधंद्याच्यामध्ये वाढ होते. मग आपण ते काय करतो, खरेदी करतो. म्हणजे त्यांचा व्यापार वाढला, साहजिकच आहे. आपण ती ॲड बघितल्यावर आपण ते देखील घेण्याचा प्रयत्न करतो, ते खातं आपल्याला आवडतं आणि मग काय होतं त्याच्यामुळे त्याचा व्यापार आणि उद्योगधंदे याच्यामध्ये देखील उत्तम प्रकारची वाढ होते. ते प्रोडक्ट जास्तीत जास्त काय केलं जातं, सेल केलं जातं, ते विकलं जातं. हे बघा अशा प्रकारे. आता जसं मुलांना आपण पाहिलं प्रसार माध्यमाचे फायदे काय आहेत, तर प्रसार माध्यमाचे तोटे देखील काय आहेत हे देखील आपण पाहणार आहोत. की जसे फायदे जर होतात आहे मुलांना, जर फायदे होत आहे लोकांना, तर त्या प्रकारचे तोटे देखील होत आहेत. पण ते तोटे कोणत्या प्रकारचे आहेत हे देखील आपण लगेचच पाहणार आहोत की तोटे कोणत्या प्रकारचे आहेत मुलांनो. की बघा इथे पहिला तोटा काय आहे की तो तुम्हाला टी व्ही दिसत आहे, लॅपटॉप दिसत आहे आणि फोन दिसत आहे. साहजिकच आहे. आता तुम्ही ह्या तिन्ही गोष्टी बघण्याचंच काम करत आहात, बरोबर. ऐकणं आणि बघणं हे जे दोन्ही गोष्टी तुमच्या एकसाथ चालू आहेत. तो टी व्ही असू दे, फोन असू दे, लॅपटॉप असू दे, तुम्ही काय करत असतात, बघत असतात, ऐकत असतात आणि पूर्ण तुमचं कॉन्सन्ट्रेशन काय असतं त्या गोष्टीमध्ये असतं. त्याच्यामुळे काय बघा तुमचे तोटे होतात. दूरदर्शन, संगणक, मोबाईल यांच्या अतिवापरामुळे डोळ्यावर तसेच पाठीचे व श्रवणाचे काय होतात, आजार होतात. तुम्हाला काय होतं की तुमच्या डोळ्यावर ताण येतो, बरोबर. तुम्ही सतत बघितल्यामुळे काय होतं, डोळ्यांना तो एक प्रकारचा त्रास होतो, डोळ्याचे आजार होतात. तुम्ही बसून त्या खुर्चीमध्ये बसून तुम्ही बघत असता, त्याच्यामुळे पाठीचा देखील त्रास होतो आणि ते कानावर सतत पडल्यामुळे त्याचा आवाज मोठा असल्यामुळे तुम्हाला काय होतात, कानाचे देखील आजार होतो, श्रवणाचा आजार होतो, तुम्हाला ऐकण्यामध्ये देखील कमी जास्तपणा येतो, आवाजामध्ये भिन्नता असू शकते. म्हणजे अशा प्रकारचे काय होऊ शकतात, तुम्हाला त्रास होऊ शकतो. बघा ह्या अतिवापरामुळे जर तुम्ही त्याचा वापर अति करत असाल तर तुमच्या डोळ्यावर परिणाम होणार, तुमच्या पाठीवर परिणाम होणार आणि तुमच्या ऐकण्याच्या क्षमता म्हणजे श्रवणावर देखील काय होणार मुलांना, परिणाम होऊ शकतो. म्हणून तुम्ही त्याचा वापर योग्य रीतीने करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे मुलांना. बघा इथे तुम्हाला दाखवलं टी व्हीमुळे डोळे होतात, लॅपटॉपमुळे कंबर दुखते आणि काय होतं फोनमुळे देखील म्हणजे सतत आपण फोनवर बोलत राहिलो की आपण कानाला धरून जर फोन बोलत राहिलो तर काय होऊ शकतं की आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. आपण लॅपटॉप घेऊन जर खुर्चीवर बसतोय तर त्या बसण्यामुळे सतत बसण्यामुळे काय होऊ शकतं, आपल्या पाठ आणि कंबर ही दोन्ही प्रकारे दुखू शकते, बरोबर मुलांना. तसंच इथे काय सतत टी व्ही बघत राहिल्यामुळे देखील काय होतात, डोळ्याचे आजार होतात, डोळ्यामध्ये पाणी येणं, डोळे लाल होणं, बरोबर आहे की डोळ्यामध्ये जळजळ निर्माण होणं. मग अशा प्रकारे डोळ्याचे काय होतात, परिणाम होतात. मग डोळ्यावर त्याचा परिणाम होतो आणि मग आपल्याला डॉक्टरकडे जाणं हे गरजेचं पडतं. म्हणजे बघा इथे तुम्हाला मुलांना दिसत आहे की म्हणून आता आजपासून तुम्ही देखील टी व्ही, मोबाईल फोन वापरताना काळजीपूर्वक त्याचा वापर करायचा आहे. शक्य असेल तरच त्याचा वापर करायचा आहे आणि जर आपलं काम झालं असेल तर तो त्याचा वापर करायचा नाही आहे मुलांनो. म्हणजे आता बघा अशा प्रकारे आजार होणे असं तुम्हाला वाटतंय ना, म्हणून तुम्ही त्याचा वापर बिलकुल करायचा नाही जास्त. आता बघा इथे दुसरं काय, मनोविकार, एकलकोंडेपणा म्हणजे आयसोलेशन वाढणे इत्यादी त्रासही समजतो. म्हणजे मनोविकारचा अर्थ काय की मनाचे विकाराचा अर्थ काय, आजार. जे मनाचे जे आजार असतात ते वेगळे असतात मुलांना. जे शरीराचे आजार असतात ते माणसाला बरे होण्यासाठी आपण डॉक्टरकडे जातो. तसेच मनोविकार देखील जो असतो तो देखील बरं होण्यासाठी आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतात. त्याला आपण काय बोलतो, सायकॅट्रिस्ट बोलतो. ते आजार वेगळे असतात. एखाद्या वेळी शरीराचा आजार देखील आपण लवकर बरा होऊ शकतो, परंतु मनोविकार जो आजार आहे जसा तो आजार बरा होण्यासाठी तो निश्चित त्याचा कालावधी हा खूप मोठा कालावधी असतो की आपण निश्चित सांगू शकत नाही. जसं शरीराचा आजार बरा होण्यासाठी डॉक्टर सांगतात 8 दिवस लागतील, 15 दिवस लागेल की ते बरा होऊन जाईल. परंतु मनोविकार जर असं त्याची आपण निश्चितता सांगू शकत नाही. त्याला 1 महिनाही लागेल किंवा त्याला 1 वर्ष पण लागेल की हे त्या व्यक्तीवर निर्धारित आहे की ती व्यक्ती किती रिस्पॉन्स करते, ती व्यक्ती किती प्रतिसाद देते. त्या व्यक्तीवर हा मनोविकार हा काय आजारी आहे. आणि त्याच्यामुळे हा मनोविकार जर आपल्याला व्हायचा नसेल, कारण एखादी आपण टी व्हीवर जे गोष्टी पाहतो, जे फोनमध्ये ज्या गोष्टी बघतो त्या गोष्टीमुळे त्या गोष्टी सतत डोक्यामध्ये चाललेल्या असतात आणि त्यावेळी व्यक्ती काय होते, मनोविकार होते, एकलकोंडेपणा होतो. त्या व्यक्तीला एकलकोंडेपणा म्हणजे मला एकटं राहायचं आहे, मला घरातल्या कोणत्याच व्यक्तीबरोबर जुळून घ्यायचं नाही, मला घरातील व्यक्ती
बरोबर राहायचं नाही, त्याला एकटा कोपऱ्यामध्ये राहायचं आहे, घरात कोणी नसलं का त्याला बरं वाटतं, म्हणजे त्याला बोलणार एकलकोंडेपणा, हे देखील आजार होतात. मग हे देखील आजार होऊ नये म्हणून, हे त्रास होऊ नये म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे, इंटरनेटचा जो काय आहे वापर, जो प्रसार माध्यमाचा आहे, तर टी व्ही आहे, जे संदेशवहनाचं जे आपले माध्यम आहे ते देखील माध्यमाचा आपल्याला कमीत कमी वापर करणं हे गरजेचं आहे. बघा इथे काय सांगितलं आहे, दूरदर्शन वाहिन्या, इंटरनेट याद्वारे अनेक प्रकारची माहिती मिळत असते, की जे टी व्हीद्वारे आणि इंटरनेटद्वारे खूप साऱ्या गोष्टीची आपल्याला माहिती मिळत असते. ज्या गोष्टी आपल्या उपयोगाच्या आहेत, ज्या गोष्टी आपल्या हिताच्या आहेत, ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत, ज्या शैक्षणिक आहेत, ज्या कौटुंबिक, त्या गोष्टीची आपण उपक्रमाची माहिती मिळवणं सोपं आहे. पण तसे अशा ज्या अनेक गोष्टी आहेत, ज्या गोष्टीची आपल्याला माहिती त्या वयामध्ये मिळणं गरजेचं नसतं, तरी देखील आपण ती माहिती घेत असतो मुलांना, मग ती आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या हितासाठी अगदीच चुकीची आहे. म्हणून ते सांगितले की ज्या माहिती जे मिळत असतात याद्वारे अनेक प्रकारची माहिती मिळते, जी माहिती आपल्याला नको मिळायला पाहिजे, ज्या गोष्टीची सध्या आवश्यकता नाही, ते देखील आपण जर माहिती आपल्याला मिळत असते, त्याच्यामुळे देखील जो आपला मनोविकार आहे, जो आपला एकलकोंडेपणा आहे, तो आजार काय होतो मुलांना वाढत असतो. आणि हे देखील तोट्याचं नुकसान आहे. जसं आपण फायदे पाहिले की फायदे आहेत त्याचे, पण जे प्रसार माध्यमाचे जितके फायदे आहेत तितके काय आहेत मुलांना तोटे देखील आहेत. मग हे तोटे कशामुळे मिळतात, त्याच प्रसार माध्यमातून मिळतात. जो टी व्ही आहे, जो लॅपटॉप आहे, त्याच्याद्वारे मिळतात. माहितीचा दुरुपयोग करून समाजाची शांतता व स्वास्थ्य बिघडवायचे देखील प्रकार घडतात. म्हणजे बघा तुम्हाला जी कोणती माहिती, मी जगाशी सांगितलं की जे आता माहिती मिळवणं खूप सोपं झालं आहे. तुम्ही नेटवर काही सर्च करा, तुम्ही त्या गोष्टीवर की टाईप केलं की तुम्हाला त्या गोष्टीची माहिती मिळते. एखादी चुकीची गोष्ट करण्याचा जो प्रयत्न करतो, म्हणजे इथे काय झाले, माहितीचा दुरुपयोग करू. जर एखाद्या गोष्टीची माहिती मिळवली आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीची माहिती टाकली की चला बाबा चुकीची गोष्ट करायची, मग त्याची जर माहिती आपल्याला माहिती तर मग आपण ते काय करतो, नेटद्वारे फोनमध्ये सर्च करतो आणि ती माहिती आपण मिळवतो. मग जर ती माहिती मिळवली त्याच्यामुळे काय होतं, समाजाची शांतता आणि स्वास्थ्य बिघडते. म्हणजे साहजिकच आहे, समाजाची शांतता भंग होते आणि त्याचं स्वास्थ्य बिघडतं. म्हणजे ती गोष्ट प्रत्येकाला हानिकारक आहे आणि त्या गोष्टीतून सगळ्यांना त्रासच होतो. मग ती शांतता भंग होते आणि त्याचं स्वास्थ्य बिघडतं. म्हणजे तिथचं जे वातावरण आहे, जी आजूबाजूची परिस्थिती आहे, ती देखील खराब होते आणि त्या गोष्टीची एक काय बसते, भीती निर्माण होते ते समाजामध्ये की अरे अशी ही व्यक्ती करू शकते का. म्हणून त्याच्यामुळे खूप सावधान राहणं गरजेचं आहे की ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या मुलांनी पाहणं चुकीचं आहे. जी गोष्टीची आवश्यकता आहे, ज्या गोष्टी तुम्हाला शिक्षकांनी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी पाहणे, त्या गोष्टीवर सर्च करून ती गोष्ट तयार करणे हे इथपर्यंत ठीक आहे. त्या गोष्टीचा जो तुम्हाला गरज आहे तेव्हाच त्याचा उपयोग करायचा आहे, अन्यथा गरज नसल्यास तो बंद ठेवायचा आहे. म्हणजे तुम्हाला इथे तेच सांगण्याचा प्रयत्न केला मुलं की जर प्रसार माध्यमातून जशा चांगल्या गोष्टी आपल्याला उपयोगात आणता येतात तशाच आपल्याला चुकीच्या गोष्टी देखील माहिती उपलब्ध करून आपण काय करू शकतो, समाजाची शांतता आणि स्वास्थ्यता काय करतो आपण बिघडायचं देखील प्रसार माध्यम हे काम करू शकतो. त्याच्यामुळे हे पूर्णतः व्यक्तीवर डिपेंड आहे, पूर्णतः त्या व्यक्तीवर काय आधारित आहे की आपण काय बघायचं आहे आणि काय नाही बघायचं आहे हे देखील आपण काय केलं पाहिजे, बघितलं पाहिजे. त्याच्यामुळे देखील मुलांना तुम्ही तर समजदार आहात, तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रसार माध्यमातून कळतच असतात. त्याच्यामुळे आपल्याला काय बघायचं आहे हे तुम्हाला माहिती आहे. प्रसार माध्यमावरील विविध कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवण्याने मैदानी खेळ, शारीरिक क्षमता याकडे दुर्लक्ष होते. प्रसार माध्यमातील म्हणजे तुम्हाला जे प्रसार माध्यमातून तुम्हाला गोष्टी सांगितल्या जातात की जे विविध कार्यक्रम आहेत, ज्या गोष्टी राबवल्या जातात, ज्या गोष्टीचं तुम्हाला बाबा एखादा तुम्हाला प्रोजेक्ट दिला आहे, ते प्रोजेक्ट तुम्ही बघणार, तर तुम्ही काय करता, तुमचा बराचसा वेळ त्या फोनमध्ये जात असतो की तुम्ही बघत असतात की अरे हे पण चांगलं आहे, हे पण चांगलं आहे, आपण हे पण स्किट करू. एखाद्या तुम्हाला समजा सांस्कृतिक कार्यक्रम आहे तुमच्या शाळेमध्ये आणि जर तुम्हाला एखादं नाटक बसवायचं आहे, एखादा तुम्हाला प्रोग्राम बसवायचा आहे, एखादं नृत्य बसवायचं आहे, तर तुम्ही काय करत असतात, सर्च करत असतात. ते सर्च करत असताना तुमचा बराच वेळ काय जातो की त्या फोनमध्ये वेळ वाया जातो तुमचा, बरोबर आहे मुलांना. मग तुम्ही ते सगळेजण काय करतात, किती तास बघत असतात. जो ग्रुप असेल तो ग्रुप बोलणार की नाही हे बरोबर आहे, नाही आपण हे घेऊया, दुसरा बोलणार नाही ते चांगलं नाही आपण ते घेऊया. म्हणजे तुमचा याचा काय होतं, बराचसा वेळ वाया जातो आणि ते वाया गेलेला वेळ त्याच्यामुळे तुमचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही आणि तसंच तुम्ही जो मैदानी जे खेळ आहेत ते देखील खेळत नाही. तुमची शारीरिक क्षमता याकडे दुर्लक्ष होते. म्हणजे तुम्ही जो वेळ आहे तो तुम्ही खेळाकडे देखील दिला पाहिजे. तुमची शारीरिक जी क्षमता आहे त्याची देखील वाढ होणे गरजेचं आहे. तुमचा शारीरिक विकास होणं देखील तितकंच गरजेचं आहे. पण कधी जेव्हा तुम्ही बाहेर जाऊन खेळाल मग तुम्ही सगळा वेळ तुमचा फोन आणि टी व्ही याच्यावर जर वेळ गेला तर तुम्ही मैदानी खेळ कधी खेळणार. आणि म्हणून हे देखील काय होत आहे, हे देखील हानिकारक आहे. म्हणून प्रसार माध्यमातील कार्यक्रम पाहण्यात तुमचा खूप सारा वेळ गेल्यामुळे तुम्ही देखील काय करता, जे शारीरिक जे खेळ आहेत त्याच्यापासून तुम्ही दूर राहतात. हा देखील तुमचा काय आहे मुलांनो, तोटा आहे. बघा इथे तुम्हाला सांगितलं आहे की जर तुम्ही शारीरिक खेळ खेळत नाही, मग हे खेळ कुठे खेळले पाहिजेत, मैदानावर खेळले
केले पाहिजेत। याचा विपरीत परिणाम शारीरिक स्वास्थ्यावर होतो। जर तुम्ही खेळलाच नाही तर त्याचा परिणाम शारीरिक स्वास्थ्यावर होणार की नाही? जर तुम्ही शाळेमध्ये मुलांना एक खास पीटीचा पिरियड दिलेला असतो, त्या पीटीच्या पिरियडमध्ये मुलांना खेळणं देखील तितकंच गरजेचं आहे। जितकं तुम्ही अभ्यास करता त्या अभ्यासाबरोबर जितकं बौद्धिक काम करत असता त्या बौद्धिक कामाबरोबर तुमचं शारीरिक देखील विकास होणं हे तितकंच गरजेचं आहे। आणि म्हणूनच तुम्हाला हा एक पीटीचा जो विषय दिलेला गेलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खेळ हे ठेवले, ते तिचे सर्व प्रकारचे खेळ हे तुम्ही खेळणं हे गरजेचं आहे, जेणेकरून बौद्धिक विकासाबरोबर तुमचे शारीरिक विकास देखील होणं तितकंच गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे शारीरिक स्वास्थ्य देखील तुमचं वाढत राहतं। म्हणजे आता इथे काय सांगितलं, संदेशवहन व माहिती प्रसारण साधनाचा तारतम्याने वापर करावा। तारतम्याने म्हणजे काय ते काय सांगितले? तारतम्य म्हणजे काय की तुम्हाला योग्यरित्या आणि काळजीपूर्वक याचा वापर करायचा आहे, लक्षात ठेवून वापर करायचा आहे की आपल्याला ह्या गोष्टीची गरज आहे का, मी हे किती वेळ याच्यामध्ये घालवायचा आहे। तारतम्याने बघायचं आहे की मी काय बघत आहे, ह्या गोष्टी देखील तुम्हाला बघायचं आहे की मला याला किती वेळ द्यायचा आहे। मग हर एक गोष्ट बघताना तुम्ही काय करायचं आहे, तारतम्य म्हणजे तुम्ही ह्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायचं आहे। बघा इथे तुम्ही सांगितलं की तुम्हाला या गोष्टीवर काय बघायचं आहे, लक्ष द्यायचं आहे। साधनाचा तारतम्याने वापर करावा। तुम्ही जे बघत आहे, जे कार्यक्रम बघताय, जी माहिती बघताय त्याचा वापर तुम्ही करायचा तारतम्याने करा। याचा अतिरेक होणार नाही याची काळजी घ्यावी। म्हणजे या गोष्टीचा अतिरेक होऊ नये। अतिरेकचा अर्थच काय मुलांनो, की त्याचा वापर जास्त प्रमाणात होता कामा नये। तुम्हाला जितकं गरजेचं आहे तितकंच तुम्ही काय केलं पाहिजे, त्या गोष्टीचा माहितीचा वापर केला पाहिजे आणि त्या गोष्टीची माहिती तुम्ही मिळवली पाहिजे। तुमचं काम झालं तुम्ही बंद केलं पाहिजे, म्हणजे तुमचा त्याच्या शरीरावर परिणाम होत असतो त्या बघण्याद्वारे। ते सतत तुम्ही स्क्रीनवर असता, ते डोळ्यामध्ये स्क्रीन डोळ्यामध्ये जाते, मग डोळ्याचे विकार होतात, ते कानामध्ये आवाज होतो, त्याचा आवाज होतो, तुम्ही बसून ते ऑपरेट करत असता, त्याच्यामुळे पाठीचा आणि मानेचा देखील त्रास होतो। अशा प्रकारे आपले स्वास्थ्य देखील बिघडू शकतो आणि म्हणून याचा अतिरेक होणार नाही, त्याचा जास्त वापर आपण करता कामा नये, जेणेकरून ते आपल्या दृष्टिकोनातून हानिकारक आहे। बरोबर आहे मुलांना? तुम्हाला कळालं की अशा प्रकारे संदेशवहन व प्रसार माध्यमं ही कोणती होती, त्याची प्रसार माध्यमं काय, हे देखील आपण याचा अभ्यास केलेला आहे। पाहूया आपण सारांशमध्ये काय दिलं आहे मुलांनो, की संदेशवहन व साधनाची ओळख, की कशा कोणत्या प्रकारची जी संदेशवहन होते आणि त्याची साधनं जी मानवाने निर्माण करून, जी उपकरणे, जे कृत्रिम उपकरण करून त्याचा वापर केला, जी संदेशवहन आहेत त्याचे देखील आपण पाहिले आहे की संदेशवहनाची साधनं कोणकोणती आहेत, जे आपण पाहिली आहे की जे रेडिओ आहे, वृत्तपत्र आहे, दूरदर्शन संच आहे, हे देखील संदेशवहनाची ओळख आहे। संदेशवहनाकरिता अवकाश प्रेक्षेपणाचे तंत्र, की अवकाश प्रेक्षेपणाचे जे तंत्र आहे, जे इन्साइट आहे, त्याच्याद्वारे आपण काय करू शकतो, संदेशवहनाचं हे देखील हे काम करतं। बरोबर मुलांनो? आता आपण पाहूया तिसरं, की प्रसार माध्यम साधनाची ओळख, की प्रसार माध्यम साधनाची ओळख कोणती, प्रसार माध्यमातून कोणते केले, जे दूरदर्शन संच आहे, जे वृत्तपत्र आहे, जे रेडिओ आहे, हे देखील सर्व प्रसार माध्यमाची साधने आहेत। जी हावभाव आहे, जी मुद्रा आहे, हालचाली आहेत, हे देखील आहे। काय आहे, सर्व प्रसार माध्यमाची ही साधनं आहेत। संदेशवहनात प्रसार माध्यमाचे फायदे व तोटे काय आहेत, आपण तसंच पाहिलं की प्रसार माध्यमातून कशा प्रकारे फायदा होतो तर कशा प्रकारे तोटा होऊ शकतो, हे देखील मुलांना आपण पाहिलेलं आहे की कोण प्रकारचे फायदे आहेत, की व्यक्तीसाठी जे उपयोगाचे आहेत आणि कोणते तोटे आहेत, जे मुलांसाठी देखील तोट्याचे आहेत। या सर्व घटकांची आज आपण सविस्तररित्या चर्चा केली आहोत। पाहूया आपण आता पुढील घटकाकडे।